सकाळची वेळ होती. पुण्याच्या एका पॉश भागातल्या कॉफी शॉपमध्ये एक तरुण बसला होता. नीटस कपडे, ब्रँडेड घड्याळ, टेबलवर मॅकबुक आणि एकदम स्टायलिश लुक. शेजारी बसलेली एक कॉलेज मुलगी हळूच म्हणाली, "बघ ना, काय भारी दिसतोय. पक्का CEO असेल एखाद्या स्टार्टअपचा." तिची मैत्रिणी म्हणाली, "हो, दिसतोय एकदम प्रोफेशनल आणि सक्सेसफुल. किती भारी लाईफ असेल त्याचं." पण त्या मुलींना काय ठाऊक होतं की तो तरुण अपूर्व 1 वर्षापूर्वी स्वतःचा बिझनेस गमावलेला होता. घर गमावलं होतं आणि सध्या फक्त वायफाय मिळेल अशा ठिकाणी बसून नव्या नोकरीसाठी अर्ज करत होता. जसं दिसतं तसं नसतं. अपूर्व एकाकाली IT कंपनीत उच्च पदावर होता. नंतर स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. सुरुवातीला यश, प्रसिद्धी, पैसा सगळं मिळालं. पण एक चुकीचा बिझनेस डील, साथीचा आजार आणि काही विश्वासघात, सगळं उलट झालं. स्टार्टअप बंद पडला, कर्जबाजारी झाला, फ्लॅट विकावा लागला. तो सध्या एका मित्राच्या PGमध्ये राहत होता. रोज हेच कपडे घालून इंटरव्ह्यू द्यायला जात होता, कारण नवीन कपडे घेण्याचीही ऐपत नव्हती. म्हणून तो त्या कॉफी शॉपमध्ये बसून काम करत होता, कारण तिथे फ्री वायफाय होता. त्या दिवशी तो कॉफी शॉपच्या बाहेर थांबलेला असताना एक वयस्कर गृहस्थ आले. पांढऱ्या दाढीचे, साधे कपडे. त्यांनी अपूर्वकडे पाहिलं आणि विचारलं, "इथे जवळच्या सरकारी दवाखान्याचं काही माहीत आहे का? माझ्या बायकोला तपसायला न्यायचं आहे." अपूर्वाने वेळ न दवडता त्यांना गाडीत बसवलं आणि दवाखान्यात दिलं. तपासणीनंतर त्यांना औषधी आणून दिली. त्या गृहस्थांनी विचारलं, "बाला, तू डॉक्टर आहेस का?" तो हसला आणि, "नाही, मी सध्या बेरोजगार आहे." गृहस्थ म्हणाले, "बेरोजगार? पण तू तर मोठ्या घरातला सारखा वाटतोस." अपूर्वाने फक्त एकच वाक्य उत्तर दिलं, "जसं दिसतं तसं नसतं." त्या वृद्ध गृहस्थांनी अपूर्वाचा नंबर घेतला. काही दिवसांनी एक कॉल आला, "मी अण्णा देशमुख बोलतोय. तुम्हाला त्या दिवशी दवाखान्यात नेलं होतंच. माझा मुलगा एक MNCमध्ये HR आहे. त्याच्याकडे एक प्रोफाईल पाठवू शकशील का?" अपूर्वाने त्याचा रिझ्यूम पाठवला. एका आठवड्यात इंटरव्ह्यू झाला आणि तो सिलेक्ट झाला. सगळ्या संघर्षानंतर त्याला पुन्हा नवीन संधी मिळाली. एका मोठ्या पदावर, योग्य पगारासह. नव्या जॉबच्या पहिल्याच दिवशी अपूर्वाने तोच ड्रेस घातला, जुनाच शर्ट, जुनाच घड्याळ आणि तोच आत्मविश्वास. कॉफी शॉपमधून जाताना त्याला पुन्हा 2 मुलं दिसली. त्यांना पाहून तो फक्त हसला. लोक दिसण्यावरून निर्णय घेतात, पण माणूस कसा आहे हे त्याच्या संघर्षातून कळतं. स्टाईलमधून नाही. आपल्या आजूबाजूला अनेक अपूर्व असतात. दिसायला एकदम स्मार्ट पण हातून तुटलेले. कधीकधी दिसायला साधे पण मनाने हिरो. म्हणूनच कोणताही माणूस केवळ दिसण्याने मोठा किंवा छोटा ठरत नाही. खरा मोठेपण हे कसं वाटतं, कसं दिसतं यावर नाही, तर माणूस कसा वागतो यावर ठरतं. जसं दिसतं तसं नसतं. आणि म्हणूनच प्रत्येकाला समजून घ्या, ओळखा आणि मदत करा, कारण कोणीही खऱ्या लढाईतून जात असतो. दिसणं क्षणिक असतं, पण माणुसकी आणि संघर्ष तेच खरं व्यक्तिमत्व घडवतं.